नमस्कार विद्यार्थी मित्रहो, स्वागत आहे आपलं ॲस्पायरन्स यावरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी परीक्षा 2026 साठी परिसर अभ्यास म्हणजेच EVS या विषयावरती संभाव्य प्रश्नांचा संच जो बनवला गेला आहे आपल्या डिटेल्ड PYQ ॲनालिसिसवरती. म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा डिटेल्ड अभ्यास करून या टॉपिक्सची निवड केली गेली आहे आणि हा प्रश्नसंच बनवला गेला आहे. तर आपण फक्त मग काय संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत का? नाही. तर त्या सर्व प्रश्नांचा म्हणजे त्या सर्व टॉपिक्सचा आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत, जेणेकरून प्रश्न कसाही फिरवून विचारला तर तुमचे EVSचे 30 मार्क्स हे कन्फर्म असतील. तर वेळ न वाया घालवता आपण चालू करूया. पण तत्पूर्वी आपण 27 मे पासून डेली बेसिसवरती एक टेस्ट सिरीज चालू केली आहे, ज्याच्यामध्ये आपण डेली प्रोव्हाइड करतो 25 प्रश्नांचा एक संच, ज्याच्यामध्ये सर्व 5 विषयांचा समावेश असतो. आणि हा सराव का गरजेचा आहे तर तुम्हाला तो तुमचा डेली फीडबॅक देत जाईल की तुमचा अभ्यास किती कव्हर झाला आहे, तुम्ही कोणत्या विषयामध्ये वीक आहात, तुम्हाला कशावरती काम करायचं आहे, हे डिटेल स्टडी तुम्हाला जर हवा असेल तर ज्यांना शक्य डेली नाही आहे त्यांनी ज्या दिवशी फ्री असतील त्या दिवशी हा टेस्ट सिरीजचा अनुभव डेफिनेटली घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा फीडबॅक भेटत जाईल. त्याबरोबर टाईम मॅनेजमेंटही जमेल. या टेस्टची किंमत आहे फक्त 9 रुपये आणि ज्यांना ही टेस्ट सॉल्व करायची आहे, या टेस्ट सिरीजला जॉईन करायचं आहे, असं नाही की तुम्ही जॉईन केलं की 30 दिवसांचं मटेरियल घ्यायचं आहे. ज्या दिवशी फ्री आहात त्या दिवशी 9 रुपीज पे करूनही तुम्ही त्या दिवसाचा सराव संच विकत घेऊ शकता आणि विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करा. सुरू करूयात आजच्या सिरीजला. पहिला प्रश्न असेल, जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 मे, 5 जून, 22 एप्रिल की 16 सप्टेंबर? तर नुकताच म्हणजे कालच हा दिवस सेलिब्रेट केला आपण, तर याचं उत्तर असणार आहे 5 जून. पुढचा प्रश्न, चिपको आंदोलनाचे मुख्य नेते कोण होते? बाबा आमटे, मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा की डॉक्टर सुप्रसिद्ध माधव गाडगीळ? तर खूपच फेमस चळवळ होती ही. याचं उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा. आणि ही चळवळ कुठे सुरू झाली तर उत्तराखंडमधील वृक्षतोड रोखण्यासाठी हे आंदोलन प्रसिद्ध करण्यात होतं. किंवा यामध्ये काय झालं तर तिथले नागरिक हे झाडाच्या भोवती गोल एकमेकांचे हात धरून उभे राहिले वृक्षतोड थांबण्यासाठी. तर हे कुठे झालं होतं? उत्तराखंडमध्ये. आणि कुणी सुरू केलं होतं तर ते सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलं होतं. पुढचा प्रश्न, वातावरणातील कोणत्या स्तरात ओझोन लेयर वायूचा थर आढळतो? तपांबर म्हणजे स्ट्रोपोस्फियर, स्थितांबर स्ट्रॅटोस्फियर, मध्यांबर मिझोस्फियर की आयनांबर म्हणजेच आयनोस्फियर? तर याचं उत्तर आहे स्थितांबर म्हणजे स्ट्रॅटोस्फियर. हा थर सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणे म्हणजेच ज्यांना आपण म्हणतो UV रेडिएशन्स शोषून घेतो आणि त्यांच्या पृथ्वीला त्या UV रेसच्या हार्मफुल इफेक्ट्सपासून प्रोटेक्ट करतो. पृथ्वीभोवती 4 थर असतात, त्यापैकी या थराचा नंबर येतो दुसरा. हा दुसऱ्या क्रमांकाचा स्तर असतो. पुढचा प्रश्न, पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? क्लोरीन, नायट्रोजन, हायड्रोजन की कार्बन डायऑक्साईड? तर सर्वांनाच याचं उत्तर माहीत असेल. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी किंवा निर्जंतुकीकरणासाठी आपण क्लोरीनचा वापर करतो. त्यानंतर खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी पिण्यामुळे होतो? मलेरिया, टायफॉइड, एड्स की स्कर्वी? तर याचं उत्तर असणार आहे मलेरिया होतो डासांमुळे. टायफॉइड, एड्स आणि स्कर्वी तर नाही, तर याचं उत्तर असणार आहे टायफॉइड. टायफॉइड आणि कॉलेरा हे दूषित अन्न व पाण्यामुळे पसरतात, त्यामुळे इथं उत्तर असणार आहे टायफॉइड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान ताडोबा म्हणून ओळखले जाते आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, याचं उत्तर अमरावती, नागपूर, चंद्रपूर की कोल्हापूर? तर याचं उत्तर आहे
चंद्रपूर. आणि ते कोणत्या प्राण्यासाठी ओळखलं जातं, तर ते ओळखलं जातं वाघांसाठी. EVSच्या प्रॅक्टिस सोबतच जर CDPचे 30 मार्क तुम्हाला कन्फर्म करायचे असतील, तर आपण एक स्पेशल सराव संच तयार केला आहे, जो अगेन बेस्ड आहे PYQ ॲनालिसिसवरती मोस्ट रिपीटेड टॉपिक्सनी बनवलेला एक सराव संच, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न आहेत आणि ज्याची किंमत असणार आहे 25. हे प्रश्न पाठ केले तर तुमचे CDPचे 30 पैकी 30 गुण हे कन्फर्म आहेत. तर ज्यांना कुणाला हा PDF हवा असेल त्यांनी मला खाली दिलेल्या व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करायचा आहे. डेली टेस्ट सिरीज बरोबर CDPच्या म्हणजेच बालविकास आणि शिक्षणशास्त्राच्या 30 गुणांसाठी तुम्हाला हा PDF खूप महत्त्वाचा आणि मदतीचा ठरणार आहे. तर प्रत्येकानेच याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि या प्रश्नांची उत्तरे पाठ करायची आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जागतिक व्याघ्र दिन म्हणजेच वर्ल्ड टायगर डे कधी साजरा केला जातो? 29 जुलै, 5 ऑगस्ट, 10 मार्च की 2 ऑक्टोबर? तर वर्ल्ड टायगर डे हा साजरा केला जातो 29 जुलैला. पुढचा प्रश्न. वनस्पती प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रक्रियेत कोणता वायू हवेतून शोषून घेतात? प्रश्न नीट वाचायचा आहे. शोषून घेतात, ओके, म्हणजे आत घेतात. तर वनस्पती आपल्या निसर्गातून CO2चा इंटेक घेतात, म्हणजे CO2 शोषून घेतात. तर याचं उत्तर असणार आहे कार्बन डायऑक्साईड. आणि जर इथे प्रश्न असा असता की कोणता वायू ते बाहेर सोडतात, तर त्याचं उत्तर असलं असतं ऑक्सिजन. ओके. तर फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया काय आहे? याच्यामध्ये हिरवे वनस्पती CO2च्या निसर्गातून CO2, सनलाईट आणि पाणी यांचा वापर करून आपल्या अन्नाची निर्मिती करतात आणि ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात. पुढचा प्रश्न. रेड डेटा बुक खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? प्रदूषण पातळी, धोक्यात आलेल्या म्हणजेच दुर्मिळ एंडेंजर्ड स्पीसीज म्हणजे सजीव प्रजातींची यादी तयार करतं किंवा घोषित करतं, की जंगलांमधील आग, नद्यांमधील कचरा? तर रेड डेटा बुक 100%. रेड म्हणजे तुम्ही या ट्रिकनेही लक्षात ठेवू शकता. रेड म्हणजे डेंजर, तर धोक्यात आलेल्या दुर्मिळ सजीव प्रजातींची ती यादी प्रसिद्ध करतं. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता ऊर्जा स्रोत अपारंपरिक म्हणजेच रिन्युएबल आहे? कोळसा, खनिज तेल, सौर ऊर्जा की नैसर्गिक वायू? तर याचं उत्तर असणार आहे सौर ऊर्जा, सोलार एनर्जी. पुढचा प्रश्न. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? एकशिंगी गेंडा, पांढरा वाघ, सिंह की हत्ती? तर याचं उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे एकशिंगी गेंड्यासाठी आणि हे उद्यान आसाम राज्यात आहे. पुढचा प्रश्न. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? 206, 300, 250 की 180? तर हा प्रश्न खूप वेळा ट्विस्ट अँड टर्न सोबत विचारला जातो. तर हा प्रश्न जर ॲडल्ट संदर्भात, प्रौढ व्यक्ती संदर्भात असेल तर याचं उत्तर असणार आहे 206. जसं की इथे आहे, मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. पण तेच जर हा प्रश्न असा विचारला गेला असता की नवजात शिशूमध्ये किती हाडे असतात, तर त्याच्यामध्ये 300 हाडं असतात. नवजात बालकामध्ये 300 हाडं असतात, ज्याला आपण सॉफ्ट बोन्स म्हणतो. आणि पुढे चलून काही हाडं त्यांची एकमेकांमध्ये समाविष्ट होतात आणि एका प्रौढ व्यक्तीमध्ये 206 हाडांचा समावेश असतो. तर प्रश्न कधीही नीट वाचायचा आहे. मानवामध्ये विचारलं तर 206 आणि नवजात शिशूमध्ये विचारलं तर 300. पुढचा प्रश्न असेल, हवेमध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे? 21%, 78%, 0.03% की 0.93%? तर बघा, याचं उत्तर आहे नायट्रोजन हे हवेमध्ये 78%, 78% असतं. पुढे. खालीलपैकी कोणता वायू
हरितगृह वायू म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट गॅस म्हणून ओळखला जात नाही. प्रश्न पुन्हा एकदा नीट वाचायचा आहे. ओळखला जात नाही. जर तुम्ही गडबड केली आणि फक्त ओळखला असं तो प्रश्न वाचला तर उत्तर चुकण्याचे 100% चान्सेस असतात. तर शेवटच्या शब्दापर्यंत प्रश्न नीट वाचायचा आहे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड की नायट्रोजन? तर बघा, याचं उत्तर आहे नायट्रोजन, ऑप्शन डी. का? तर हरितगृह वायू काय करतात, तर ते तापमान वाढवतात. पण नायट्रोजन ही वायू अशी आहे जी तापमान घटवते. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे नायट्रोजन. पुढचा प्रश्न, बिश्नोई चळवळ म्हणजेच बिश्नोई मूव्हमेंट कोणत्या राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात की मध्य प्रदेश? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, राजस्थान. अमृता देवी बिश्नोई यांनी खेडली झाडे वाचवण्यासाठी हे बलिदान दिले होते किंवा ही चळवळ चालू केली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे म्हणजेच कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे राथांधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस हा आजार होतो? जीवनसत्व अ, जीवनसत्व बी, जीवनसत्व क की जीवनसत्व ड? तर आता बघा, जीवनसत्व अ हे डायरेक्टली आपल्या डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित असतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जीवनसत्व अ म्हणजेच विटॅमिन ए. विटॅमिन सी म्हणजेच जीवनसत्व क संबंधित असतं आपला त्वचा आणि हेअर्स या संबंधात. जीवनसत्व डी म्हणजेच विटॅमिन डी संबंधित असतं आपल्या बोन्सच्या आरोग्याशी. त्यामुळे डोळ्यांची थेट संबंध असलेलं उत्तर आहे जीवनसत्व अ. पुढचा प्रश्न पुन्हा, जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो, ज्याला आपण म्हणतो वर्ल्ड अर्थ डे, कधी साजरा केला जातो? 22 मार्च, 22 एप्रिल, 22 मे की 5 जून? तर याचं उत्तर असणार आहे 22 एप्रिल. ओके. तर बघा, 22 मार्च हा जो दिवस आहे तो जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन आणि त्याच्यानंतरनं 22 मे हा वर्ल्ड बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डे म्हणून साजरा केला जातो आणि 5 जून हा दिवस आत्ताच आपण सुरुवातीला पाहिलं जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तर इम्पॉर्टंट दिवसांची यादी नेहमी पाठ करून ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, इटाही हा आजार कोणत्या धातूच्या प्रदूषणामुळे होतो? पारा म्हणजे मर्क्युरी, कॅडमियम, शीस म्हणजे लीड, लोह म्हणजे आयर्न. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. हा आजार होतो कॅडमियम या धातूंनी तयार झालेल्या प्रदूषणामुळे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? वाघ, शेकरू म्हणजेच मोठी खारुताई, हरिण की बिबट्या? तर मला वाटतं ही खूप कॉमन आणि फेमस प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, शेकरू म्हणजेच मोठी खार. आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न, अन्न साखळीमध्ये म्हणजेच फूड चेनमध्ये प्राथमिक उत्पादक म्हणजेच प्रोड्युसर कोण असतात? मांसाहारी प्राणी, शाकाहारी प्राणी, हिरव्या वनस्पती की विघटक? तर कॉमन सेन्सचा भाग आहे, अन्न साखळी सुरू होते ती हिरव्या वनस्पतींपासून. कसं? तर हिरव्या वनस्पती जसं आपण पाहिलं फोटोसिंथेसिसच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळे ते प्राथमिक उत्पादक आहेत. त्यांच्यानंतर त्याचं सेवन केलं जातं शाकाहारी प्राण्यांकडून. मग त्यानंतरनं शाकाहारी प्राण्यांचं सेवन केलं जातं मांसाहारी प्राण्यांकडून आणि मग चौथ्या क्रमांकावरती येतात आपले विघटक. तर हे होते आजचे महत्त्वाचे EVS वरती आधारित इम्पॉर्टंट टॉपिक्स. आशा करते सर्वांनाच ह्या टॉपिक्स समजले असतील, हे कॉन्सेप्ट्स अगदी क्लिअर झाले असतील. तरीही कुणाला कोणती क्वेरी असेल तर त्यांनी प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारावं. कोणताही स्टडी मटेरियल हवा असेल, टेस्ट सिरीज हवी असेल किंवा
CDPचे इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा क्वेश्चन्सचा PDF हवा असेल, त्यांनी आपल्या दिल्या गेलेल्या WhatsApp नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगितलं तरीही मला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.